श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान विष्टित जय अलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र परंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजे शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय शिवाजी नमो पार्वती पते। तो ये है हिरकणी गांव और ये ऊपर है रायगढ़ और वो रोप वे। एकदम सुहाना मौसम। कुछ ही देर में हम भी होंगे या तो उसमें या तो जाएंगे ट्रैकिंग में, अगर भीड़ नहीं होगी तो। हिरकणी गांव। नमस्कार मित्रांनो, तो सध्या आम्ही आहोत रायगडच्या बेस कॅम्पला, जिकडनं ट्रॅकिंग स्टार्ट होते हिरकणी गाव। हे बघा मस्त एकदम धोका आलेला आहे, चारों तरफ धोका पसरलेला आहे। हे समोर पाठून रोप वे आणि आम्ही ट्रॅकिंग करायचा निश्चय केला आहे। तर आम्ही चाललोय ट्रॅकिंगची वाटला। रस्त्यामध्ये चांगले सुंदर नजारे येणार, ते तुम्हाला दाखवणार आणि आम्ही पण त्याचा आनंद घेणार। तर चला ट्रॅकिंगची सुरुवात करूया। बहुत आम्ही ट्रॅकिंग पॉईंटला चाललोय तरी गाडी दिसली। आता लांबपासून लिवलाय दादानी बरं, स्वप्न बापांचे कष्ट लेकांचे 7 भावांचे, लेकिन लांबून असं वाचायला तर स्वप्न बायांचे। बाबा थोडा नीटली मोठे अक्षर दिली, काशी करशील कोणाची तर आम्ही पोचलोय। हे बघा हे दिसतंय ना, हे ट्रॅकिंग पॉईंटला आलोय। आमची गाडी थोडी आम्ही लांब लावलेली, जिथे रोपवेची स्टार्टिंग आहे तिकडे। पण मस्त असा सौंदर्य, सुंदर पाऊस, सुंदर वातावरण झालेलं आहे। तर आम्ही रोपवेचा कॅन्सल करून ट्रॅकिंगची सुरुवात करतोय। हे बघा हे इकडनं राईट, हे पब्लिक चालली आहे। मस्त घनगार जंगल, मस्त शांत पाऊस आणि एकदम सुंदर धोका। तर चला रस्त्यामध्ये एन्जॉय करूया आणि तुम्हाला रायगडचा प्रवास दाखवूया। ऑफिशियली स्टार्टिंग पॉइंट ऑफ श्रीमान किल्ले रायगड। हे समोर बघा, हे स्टार्टिंग पॉइंट आहे रायगडची। इथनं ट्रॅकिंग आपण स्टार्ट करतोय। टोपी हा बिस्किट तू का टोपी देऊन टाक, तुला थंडी नाही लागणार। दे टोपी पहिला बिस्किट गिर गया उसमें। अजून फक्त जस्ट आपण ट्रॅकिंग स्टार्टच केली आहे आणि आपण बघू शकतोय समोर हे बघा लेफ्ट साईडला किती सौंदर्य वातावरण आहे। तर वर गेल्यावर काय दिसणार आपल्याला। आणि धबाधबाची स्टार्टिंग झालेली आहे ऑफिशियली राईट साईडला। पाऊस कमी आहे म्हणून पाणी थोडा कमी आहे धबधबेमध्ये। हे बघा मस्त सुंदर पाणी एकदम कमी। आपण पुढे जाऊया, पुढे शोधूया। तर आम्ही अर्धा रस्ता क्रॉस केला आहे आणि हे बघा मस्त समोर एक मोठा धबाधबा आहे आणि पूर्ण धोक्याने कव्हर करून टाकलं आहे निसर्गाला। खूप छान धबाधबा आहे तिकडे, खूप छान धबाधबा, बदा पडतोय धबाधबा। धबधबा आम्हाला खालून दिसत होता। फायनली ते धबधब्यावर पोचलोय। 2 पोरं ते आणि बाकीची पाठी पण पब्लिक येत आहे। फुल पाणी एक नंबर। चला धबाधबाचा एन्जॉय करूया, धबाधबा। मित्रांनो फायनली वी रीच वन मोठा धबाधबा। मॉन्सूनचा धबाधबा आम्हाला भेटलेला आहे। फायनली आमचा मॉन्सून चुका नाही गेला। हे बघा एकदम जबरदस्त।
एक नंबर. फक्त देवानी दगड नको पाठवू खालती, सावकाश निघू दे. एक नंबर. वाय बायका चलवा, बायका चलवा, बायका चलवा. फोर्स वाढलेला आहे तर पडूया आपण इकडनं. पाऊस जास्त नाही त्याच्यामुळे पाणी थोडा लिमिटेड आहे म्हणून आम्ही आलोय आणि हे धबधब्याच्या खालती मजा केली. बाकी जर ओव्हर पाऊस आहे तर येऊ नका, दगड पण कोसळू शकते आणि जानहानी होऊ शकते. तर मस्त एन्जॉयमेंट झाली. आता जाऊया वरती. लिटल चिल्ड्रन्स. महाराष्ट्रातील स्वर्ग श्रीमान किल्ले रायगड. वाह. तर फायनली 1 ते सव्वा तासची ट्रॅकिंग केल्यानंतर आपण 70% पोचलेलो आहे. हे समोर आहे श्रीमान किल्ले रायगडचा मुख्य प्रवेशद्वार. हे आपण बघू शकता कसं बनवलेलं आहे. समोर असे सीडी दिसते आणि राईट साईडला त्याचा मेन गेट आहे. म्हणजे जे शत्रू आहे त्याला गेट खालून दिसला नाही पाहिजे की किल्ल्याची एंट्री कुठून आहे. हे बघा समोर मुख्य प्रवेशद्वार. 25 रुपये पर पर्सन एंट्री फीज आहे श्रीमान किल्ले रायगडच्या आतमध्ये, जो थोडाफार ठीक आहे. चांगला त्याला डेव्हलप मेंटेन केला आहे. तर फायनली आपण पोचलेलो आहे वरती रायगडावर. मेन दरवाजा आपण बघितला. आज रविवार असल्यामुळे भरपूर म्हणजे भरपूर चिकार गर्दी आहे. 25 रुपये एकाची एंट्री केली आहे सध्या. चला जाऊया वरती, आणखीन चांगली गोष्ट शोधूया. अजून एक सुंदर धबधबा, वॉटरफॉल, कालू वॉटरफॉल, कुंभे वॉटरफॉल, हे ते वॉटरफॉल शोधणार. त्याच्यापेक्षा आपले महाराजांचे किल्ले श्रीमान रायगडची ट्रेकिंग करा. तुम्ही पागल होणार तेवढे तुम्हाला वॉटरफॉल भेटणार, तेवढा नैसर्गिक सौंदर्य वातावरण भेटणार. हे बघा अजून एक धबधबा शोधला आहे आम्ही. ही वाटपाय काढून रस्त्याच्या बाजूला. पब्लिक यायला घाबरते. आम्ही आलो आहे. एकदम सुंदर धबधबा. पाऊस कमी आहे म्हणून पाणी कमी आहे, नाहीतर फुल पाणी असतं या धबधबामध्ये. हे चाललाय खालती. खालून जे बघत होतो ते सर्व धबधबा आता आपल्याला इथे भेटतंय. धबधबा एक पाण्याची बाटली 2. तर हा आहे हत्ती तलाव, द मेन सोर्स ऑफ वॉटर इन रायगड. हे बघू शकता आपण. व्यवस्थित आहे, एकदम सुंदर. आणि हा मंदिर आहे शिकाई देवीचा, जे वरती एंट्री करतानाच राईट साईडला आहे. तर नक्की दर्शन करू. फायनली 1 ते 1.5 तासची ट्रॅकिंग पूर्ण करून आम्ही वर पोचलेलो आहे.
समोर श्री छत्रपती शिवाजी महाराज. जाऊया तिकडे, थोडी गर्दी कमी झाल्यावर. हे बघा, हे समोर हे 5-6 लोकांचा ग्रुप आला आहे. त्यांनी एवढा सुंदर हार आणलाय महाराजासाठी. एक नंबर भाई, एक नंबर दिसतंय. हे हार महाराजाला घातल्यावर किती अजून ते प्रतिमा सुंदर दिसतंय बघा तुम्ही फक्त. तर ग्राउंडमध्ये जे महाराजाची मूर्ती आहे त्याच्यासमोर बरोबर हे तुम्हाला दोन्ही साईडला दिसते, राईटला आणि लेफ्टला. तर हे तेव्हा होती मुख्य बाजारपेठ. तर इथे बाजार लागायची, जे वस्तू काय घ्यायचे ना, जे मावळेवरती राहायचे त्यांची मुख्य बाजारपेठ आहे. तसा तिथे ते तक्तीवर लिहिलं आहे. तर हे मुख्य बाजारपेठ आहे. लेफ्टला 32 आणि राईटला 33 असा काहीतरी काउंटिंग आहे त्याची. आणि हे बघूया आणि त्याच्या पुढे जाऊया. तर बघा, हे प्रतिष्ठाननी जे जगदीश्वर मंदिरचे नंदी तोडलेले आहेत त्यांना पुनर्व्यवस्थित त्यांची मूर्ती लावण्यासाठी हे बॅनर लावून असे उभे आहेत. आणि हे बघा लाईन किती मोठी आहे. हे आहे मेन मुख्य जगदीश्वर मंदिर. तर हे आहे जगदीश्वर मंदिर, एकदम शेवटच्या कॉर्नरला. इथे किल्ला संपतो थोड्यात आणि परत आपल्याला फिरून त्या साईडला जायचं. हां, तर हे बघा समोर राजेंची मुख्य समाधी, ज्याचे दर्शन केल्याशिवाय तुमचे रायगडचे दर्शन पूर्ण होऊ शकत नाही. हे समाधी राजेंची आणि त्यांच्या पाठी त्यांचे श्वान, ज्यांनी राजेला जेव्हा अग्नी दिली तेव्हा स्वतःनी त्याच्यामध्ये उडी मारली. दोघांची समाधी इथे आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहे. हे टकमक टोक रायगडवरती राईट साईडला समाधीवरनं आले तर. आणि महाराजची जे मेन पॉईंट आहे, मूर्ती ठेवली आहे, तिकडनं आलो तर लेफ्ट साईडला. एकदम छान सुंदर. हा आहे टकमक पॉईंट. आणि हे बघा समोर हे खालून वरती यायच्या, वरतून खाली जायची जागा. आणि फुल वाऱ्याने धोका एकदम त्या साईडला गेला आहे. मस्त थ्रिलिंग. आपण त्या धबधब्यावर गेलतो, पाणी वाढलंय त्याच्यामध्ये. जाताना पण थोडा एन्जॉय करू. तर हा आहे मुख्य नगर गेट. याच्या आतमध्ये आपण शिरूया आणि महाराजांचा जे राजदरबार भरायचा त्याचे दर्शन करूया.
सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजे शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय शिवाजी नमो पार्वती मेन महाराजांचा स्मारक त्याच्या पाठी पूर्ण धोका आहे म्हणून दिसत नाही. इथनं रोपवेची एंट्री आणि एक्झिट आहे. मेन मूर्ती राज दरबार या साईडला आहे पण धोका भरपूर आहे. आम्ही पोहोचलो तोपर्यंत तर आता काय प्रॉपर दिसत नाही. आणि तो नगर गेट तो पण समोर आहे 52 फीटाचा पण एवढा धोका आलाय की काही दिसतच नाही. समोर पूर्ण ब्लर आहे. हे पब्लिक बघा हे मेन स्मारक इकडे पण धोक्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. जे मेन राज दरबार भरायचा तर हा होता मेन राज दरबार जिथे दरबार भरायचा. आणि समोर आहे नगर गेट 52 फीट उंचीचा ज्याची कॉपी इंग्रजांनी केली आणि दिल्लीमध्ये इंडिया गेट बांधला. सेम ॲज इट इज कॉपी आहे. तुम्ही कधी इथे आला तर बघू शकता सेम टू सेम. आता धोका भरपूर आला आहे 2 वाजेनंतर तर थोडासा क्लिअर दिसत नाही. भरपूर वेळा थांबलेलो महाराजाचा व्यवस्थित फोटो व्हिडिओ काढायला पण धोक्यामुळे ते करता आला नाही. तर बेटर लक नेक्स्ट टाइम. तर आता खालती उतरायची जर्नी स्टार्ट करू आपण. एक चांगला कुठला तरी प्रतिष्ठान आला आहे जे इथे राजगडचा जे नंदी महाराजांना मुघलांनी तोडला होता. सह्याद्री प्रतिष्ठान सकल हिंदू समाज सह्याद्री प्रतिष्ठान हे बघू शकता आपण. एकदम मस्त धोका काय तर चाललोय आम्ही आता आमचे परतीच्या प्रवासाला. वरती तुम्हाला कसा लागला व्हिडिओ, आवडले नाही आवडले, इन्फॉर्मेशन कशी लागली कमेंट करा, लाईक करा म्हणजे आम्हाला जास्त इच्छा होणार असे चांगले चांगले व्हिडिओ बनवायचे. तो ये आ गई हमारी पहाड़ों वाली मैगी. ये रही मैगी, ये रहे पहाड़ और ये रही नीचे खाई. ये रहा मेरा भाई. तर फायनली पोचलो आम्ही खालती आणि आता चाललोय आपली गाडीवर आणि निघूया घराला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.